दर्शक हो नमस्कार, शुभ सकाळ। आज 9 जुलै रोजी सकाळी 6 वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। दर्शक हो, सोलापूर जिल्ह्याचे वरदान असलेलं उजनी धरण हे काल प्लस मध्ये आलं होतं आणि कालपासून त्याच्यामध्ये झपाट्याने वाढ होत असून आज सकाळच्या अपडेटनुसार उजनीची वाटचाल ही तिशीकडे झालेली दिसून येते। दौंडची जी आवक आहे ती दौंडची आवक सातत्यानं वाढत असलेले चित्र एकंदरीत आपल्याला दिसते। काल रात्री आपण 9 वाजता अपडेट पाहिली असेल, त्यावेळेस दौंडची जी आवक होती ती दौंडची आवक ही 1,08,000 क्युसेस इतकी होती। मात्र नंतर दौंडची आवक ही पुन्हा वाढायला सुरुवात झाली। 8 वाजता दौंडची आवक 1,08,000 होती। 9 वाजता दौंडची आवक ही पुन्हा 1,21,000 झाली। त्यानंतर पुन्हा संध्याकाळी दौंडची आवक ही रात्री दौंडची आवक 1,28,000 झाली। पहाटेच्या सुमारास ती दौंडची आवक पुन्हा वाढली होती आणि रात्री 12 वाजता दौंडची आवक 1,36,000 झाली होती। त्यानंतर पुन्हा रात्री 2 वाजता ती दौंडची आवक 1,40,000 इतकी झाली होती आणि त्यानंतर पुन्हा पहाटे 4च्या अपडेटनुसार दौंडची आवक 1,39,762 झाली होती आणि पुन्हा आता सकाळची 6ची अपडेट आपण पाहिली तर ती दौंडची आवक थोडीशी कमी होऊन ती 1,31,262 इतकी झाली असून उजनी धरणाची टक्केवारी ही 26.25% इतकं धरण भरले। म्हणजे जवळपास धरण हे आतापर्यंत 52% इतकं धरण भरले, कारण पाठीमागे असणारं जे 27% होतं ते 27% मायनस असलेलं धरण होऊन आता धरण हे प्लस मध्ये आलंय। धरणाची एकूण पाणी पातळी ही आता 14.06 TMC इतकी झाली असून गतवर्षी जर आपण विचार केला असेल तर गतवर्षी याच दिवशी उजनी धरण हे 90.43% इतके भरलं होतं आणि उजनी धरणाचा जो पाणी साठा होता तो पाणी साठा 48.45 TMC इतका हा गेल्या वर्षी होता। सध्या तिथे सुद्धा आता दौंडची जर आवक अशी वाढली तर उजनी जे आहे ती लवकरच आपलं अर्धशतक पार करणार आहे असं एकंदरीत चित्र दिसतंय। उजनीचे जे काही अपडेट आहेत ते अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवूच। तुम्ही आपलं जे चॅनल आहे ते लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।